हे बघ, आपली इंटरकास्ट आहे, तुझं लग्न कधी होऊ शकत नाही. हे बघा आई, आपली इंटरकास्ट जरी असेल त्या सर्व गोष्टी पलीकडे आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि मी या सर्व बंधनांना तोडून मला तिच्याशी लग्न करायचं आहे. हे बघ प्रिया, मी तुला नागपूर बोलून अमरावतीला पाठवू शकत नाही. तो इंटरकास्ट मुलगा आहे ना, तुमचा संसार सुखी जाणार नाही. मम्मी तू असं का विचार करते? आमच्या दोघांचं जीवन आहे, आम्ही दोघं चांगला संसार करू. ते आमच्या दोघांवर आहे. ते इंटरकास्ट असो नसो काही फरक पडत नाही आम्हाला. बरं ठीक आहे, आजपासून तू विसरून जा मध्ये. आम्ही तुझं कोणीच नाही आहे. चल प्रिया, आपल्या घरी आपण दोघे जण आनंदात राहू. तुला मी तुझ्या आईची कधीच आठवण येऊ देणार नाही. प्रिया, मी तुझ्यासाठी काहीतरी प्रेझेंट आणलंय. काय आणलं? बस दाखवतो. हे बघते डे, So sweet. तुला खूप आवडते ना. हे माझं प्रेझेंट तुझ्यासाठी. Thank you so much. तू घरी नेहमी एकटीच राहते म्हणून तुझी काही करमणूक व्हायला हवी, म्हणून मी तुझ्यासाठी प्रेझेंट आणलं. कसं वाटते तुला प्रेझेंट? खूप छान. नक्की आवडलं ना. प्रिया, मी आयुष्यभर तुझी अशी साथ देत राहणार. अगं प्रिया, किती कामं करतेस. चल ना, आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे. कर बरं लवकर. मगांपासून तू कामच करत आहे. अशी काय बघत आहे माझ्याकडे? लवकर तयारी कर आणि चल. प्रिया, काय करत आहेस तू? तुला काय करत आहे स्टडी करण्याची? मी जॉब करत आहे ना. मी जॉब केलं तर काही फरक पडणार आहे का? हे बघ, माझ्या जॉबने हे घर चालतं. तुला जॉब करण्याची, स्टडी करण्याची काही गरज नाही. तू आपल्या मुलांना बघ, आपलं घर बघ. पण आपल्या संसारासाठीच करत आहे ना. हे बघ प्रिया, तोंडाला तोंड देऊ नको. मला या गोष्टी अजिबात चालणार नाही. मी तुला सांगितलं ना, घरदार बघ म्हणून. मुलांकडे लक्ष दे. बाकी मला तुझं ते प्रोडक्ट वगैरे मला काही सांगू नको. मी हैदराबादला जाते, अहमदाबादला जॉब करते. काय गरज आहे एवढं जॉब करण्याची तुला? पण मी पण आपल्या संसारासाठीच करते. अगं पण तुला कळत नाही का मी काय सांगितलं तुला? जॉब करायचं नाही म्हणजे नाही. माझ्यासाठी नाही करत आहे. तुला मी कमजोर वाटतो काय? मी म्हंटल का तसं? हे बघ, जर तुला असं वाटते ना, ठीक आहे, तू तुझ्या आईच्या घरी चालली जाय. जाऊ राहू नको माझ्या घरी. चल, घे तुझे बॅग भर आणि निघ तुझ्या घरी. मंगेश, मला वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर बदलशील. माझी आई बोलली होती ते खरं झालं शेवटी. तर माय माझे जाणं तुझ्या आईच्या घरी. पुन्हा हो, जाते मी माझ्या आईच्या घरी. आता बघतो ना, मी बघतो तुझी आई तुझा किती सांभाळ करते तर. करेल करेल आई.